आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। तहसीलदार आजही थोडे उशिरा आले, पण आले। आम्ही सर्व आसपासचे शेतकरी आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या अडचणी घेऊन त्यांना भेटलो आणि किती जास्त प्रमाणात लोकांची कामं होत नाही हे त्यांचे निदर्शन आणून दिलं आणि ही सर्व कामं येत्या 8 ते 15 दिवसाच्या आत निपटारा करण्याचा त्यांनी कबूल केलंय। एक, त्यांच्या स्वतःच्या रोजची यायची वेळ हजेरी रजिस्टर हे मेंटेन झालंच पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि तेही करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। ज्या प्रकारे लोकांचा छळ केला जातो ती रॉयल्टीच्या नावाने केला जातो, जमिनीवरच्या फेरफारच्या विषयात खूपच दिरंगाई आणि हलगर्जीपणा आहे। या सर्व विषयातले आता हा जो भ्रष्टाचार आहे हा बंद करण्याच्या दिशेने त्यांना एक प्रकारचा दम देण्यात आलेला आहे आणि नागरिकांना आणि तिथे आम्ही जमलो होतो त्या सर्वांनी ठरवलंय यापुढे यांना पैसे द्यायचा, यांचा हा जो भ्रष्टाचार यांचा धंदा आहे हा बंद करायचा आणि प्रशासनाच्या ह्या मनमानी आणि हा जो का अनागोंदी कारभार आहे या विरोधातला लढा या आजपासून सुरू करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे। आम्ही वेड्या पिशासारखे छोट्या मोठ्या गोष्टीवरनं गावागावात भांडणं चालायची, जमिनींवरनं, वहीवरनं, हद्दींवरनं, बाउंड्रीवरनं। यापुढे सनदशीर मार्गाचे सर्व प्रयत्न करूनही जर का न्याय मिळत नसेल, लोकांची कामं होत नसतील तर गरज पडेल तर न्याय हक्कांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नाईलाज झाल्यावर शेवटचा मार्ग म्हणून मग हात पण उचलला येईल, कायदा हातात घेतला जाईल। न्याय हक्कासाठी कायदा घेण्यात कुठल्या प्रकारची चूक नाही अशी आम्हाला भगवद्गीतेने शिकवलेलं आहे। त्या समस्या ज्या आहेत त्या विविध कार्यालयांशी निगडीत होत्या। माझ्याही कार्यालयाशी ज्या काही निगडीत समस्या आहेत त्या मी जाणून घेतलेल्या आहेत आणि जी काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आपण युद्ध पातळीवर जलद गतीने ते मार्गी लावणार आहोत। आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न मांडले ते विशेषतः स्वामित्व धनाविषयी होते। अवैध उत्खनन होत असताना त्यांचे काही गैरसमज होते की रॉयल्टीची पावतीची का गरज आहे किंवा अवैध उत्खननाची रॉयल्टी दिल्यानंतर अवैध उत्खनन जर होत असेल तर त्याच्यावर काय कार्यवाही केली जाईल याच्यावर सविस्तर मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जलद गतीने सर्व प्रकरणाचा निपटारा कसा करता येईल आपण शासन नक्की प्रयत्न करेल आणि तहसील कार्यालय नक्की प्रयत्न करेल। ज्या दिवशी ते आले माझ्या कार्यालयामध्ये त्या दिवशी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 3 वाजता पण बैठक आयोजित होती। त्याच्यामुळे दिवसभर मी तिथे होतो, त्याबाबत त्यांना अवगत पण केलं आहे। ते गैरसमजुतीने त्यांचा समज झाला होता की मी कार्यालयात नाही आहे, पण ह्याची संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना होती आणि नागरिकांनाही पूर्वसूचना दिली गेली होती, त्याबद्दल त्यांचा गैरसमज दूर केला आहे। आणि याही पुढे ज्या दिवशी न्यायालयीन कामकाजामुळे किंवा वरिष्ठ कार्यालयातल्या बैठकांमुळे मला कार्यालय सोडावं लागणार आहे अशा वेळेला पूर्वसूचना दिली जाईल नागरिकांना की कुठल्या कारणास्तव ऑफिसमध्ये उपलब्धता नाही आणि दररोज कार्यालयात मी पूर्ण वेळ हजर आहे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि यापुढेही आपण एक सुधारणा करत आहोत की तहसीलदार हे ज्या दिवशी कार्यालयात नाही आहेत त्या दिवशी आपण नागरिकांना अवगत करणार आहोत की कुठल्या मीटिंगमुळे कुठे त्यांना जावं लागलेलं आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।